मी सध्या इंदापूर बायपासवरील इंदापूर अकलूज पालखी महामार्गावरील या CNG पंपावरती आहे। वाहन आपण पाठीमागे बघतोय या ठिकाणी ते गॅस लोडिंग करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी पंपाचे व्यवस्थापक माझ्याबरोबर आहेत। किती क्षमता आहे पंपाची, काय एकंदरीत, आणि दररोज गॅस मिळतो का? आपल्या पंपाची क्षमता जवळजवळ 12,000 किलोची आहे। रोजची आपली रिक्वायरमेंट 12,000 किलो गॅसची आहे, पण काही गोष्टीमुळे गॅस पुरवठा होत नाहीये। आपल्याला रोजचा अंदाजे 9,000 ते 9,500 गॅस मिळत आहे, जेणेकरून पंपाला 3 ते 3.5 4 तास पंप हा ड्राय आउट पडला जातो। मग बंद राहतोय त्यावेळी वाहन चालक इथे थांबत असतील, रांगा लागत असतील, अशा वेळी काय करता मग? आपण कस्टमरला सांगण्यात येते की बाबा गाडी संपलेली आहे, गाडीचा गॅस पुरवठा कमी आहे, थोडा वेळ तुम्हाला वेट करावं लागेल, जेणेकरून पुढची गाडी येस तोपर्यंत त्यांना थांबावं लागतं। ज्यांना त्याशिवाय पर्याय नसतो ती लोक तास 2-2 तास लाईन मध्ये थांबलेली असतात, आणि ज्या लोकांना त्याचा पर्याय नसतो ते लोक निघून जातात। 99 ते 98% लोक हे किती गाड्यांची रिक्वायरमेंट आहे? तुम्हाला कंपन्यांकडून किती गाड्या मिळतात? मला 8 गाड्यांची रिक्वायरमेंट आहे, आणि मला त्यांनी 6 गाड्यांचा पुरवठा दिलेला आहे, पण मला 2 गाड्या शॉर्ट पडल्या जातात, जेणेकरून माझा पंप ड्राय आउट राहतो। मग मला ऍडिशनल गाड्या वाढवून 6 वेळेवर मिळतात का? 6 वेळेवर म्हणजे असं टायमिंगचं नसतं, काही वेळेला गाड्या लेट होतात, ज्याच्यामुळे पंप ड्राय पडतो। आता आपण इंदापूर बाह्यवळणावरील इंदापूर अकलूज पालखी महामार्गावरील CNG पंपाची काय स्थिती आहे ती पाहिली, आणि त्यानंतर मी आता पोहोचलो इंदापूर बाह्यवळणावर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील CNG पंपावर, आणि या ठिकाणी ही वाहनांची लाईन जी आपण म्हणू ती CNGच्या लोडिंगसाठी प्रतीक्षेत थांबलेले आहेत। गेल्या 2 तासापासून हा पंप बंद आहे, आणि त्याला कारण आहे की सप्लाय नाही आहे, त्यामुळं पंप ड्राय पडला, आणि त्यामुळं हा पंप जो आहे तो या ठिकाणी बंद होता। आता वाहन चालक आहे, कधीपासून थांबला पंपावरती? काय 15 मिनिटं झाली। काय परिस्थिती, मिळाला गॅस मिळाला? नाही, त्यांचं काम चालू आहे काहीतरी, बंद आहे काम चालू आहे। ठीक आहे, आता इतर काही वाहन चालक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय, कुठून आला आणि कुठे निघालाय? आम्ही माड्यावरून आलोय। बरं, पुण्याला चाललोय। बरं, आता मिळतोय का गॅस? मिळतोय का आता सध्या तर नाहीये। बरं, काय एकंदरीत परिस्थिती? बिकट परिस्थिती आहे, 2-2 तास लाईन उभं राहावं लागतं। पंतप्रधानांनी आवाहन केलं डिझेल पेट्रोल कमी वापरा, पर्यायानं गॅसकडे लोक वळतायत। काय वापरायचं? गॅस तर नाही, काय कसं वापरायचं काय? तर या समस्या ज्या आहेत ते या ठिकाणी यांना सामोरं जावं लागतंय। काय, कुठून आलेला आहात आणि कुठे निघालाय? आता पुण्याहून आलोय सर, तुळजापूरला निघालोय कामानिमित्त। बरं, आता CNG पूर्ण खाली गेलेलं आहे, कंटिन्युअसली 4-5 पंप बघत येतोय, कुठंच नाही, आणि जिथं होतं तिथं प्रेशर कमी आहे। बरं, फार सध्या प्रॉब्लेम आहे CNGचा। आपण बघतोय की एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे डिझेल पेट्रोलचा वापर कमी करा, पर्यायानं लोक जे आहेत ते आता CNGचा वापर करू लागलेत। मात्र वस्तुस्थिती अशी आहे, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हे जे आता वाहन चालक सांगतायत त्या पद्धतीनं गॅसचा पुरवठा जो आहे तो होत नाहीये, मिळत नाहीये। आणि या पंपावरची स्थिती तर मी या ठिकाणी दाखवतोय की गेले 2-2.5 तासापासून हा जो CNG पंप आहे तो केवळ सप्लाय नाहीये म्हणून या ठिकाणी तो बंद राहिलेला आहे। गेल्या 2 तासापासून जो गॅस मिळायला पाहिजे होता तो कंपनीकडून त्यांना गॅस मिळाला नाही, आणि त्यामुळे हा पंप जो आहे तो या ठिकाणी बंद राहतोय। देवा राखण, DND मराठी, इंदापूर।